गुड मॉर्निंग, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. सकाळचे 8 वाजलेत. आपण पाहताय सकाळच्या बातम्या. आणि आज राज्यात सगळ्यांचंच लक्ष लागले ते म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकीकडे. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आज राज्यसभेसाठी मतदान होणार असून शिवसेनेच्या आमदारांना व्हीप बजावण्यात आलाय, तर आमदारांना विधानभवनातील सेना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. भाजपचे आमदार मतदानासाठी हॉटेलमधून रवाना झालेत. सकाळी 9 वाजता मतदान सुरू होणार असून दुपारी 4 वाजेदरम्यान हे मतदान होत आहे. तर संध्याकाळी 5 नंतर मतमोजणी सुरू होणार असून आजच्या निकालाकडे सगळ्यांचं म्हणजे अख्ख्या राज्याचं लक्ष लागलं. तर याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवार आपल्यासोबत आहेत. थेट आपण तुषारकडे जाऊयात. तुषार, गुड मॉर्निंग. आणि आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे राज्यसभेच्या निवडणुकीकडे. राजकीय घडामोडी आज राज्यात वेगवान घडताना दिसतील. अवघे काही मिनिट्स उरलेले आहेत. मात्र भाजपाचे आमदार ज्या ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये थांबलेले आहेत, त्या ताज प्रेसिडेंट हॉटेलमधून भाजपाच्या पहिल्या आमदारांची बॅच ही विधानभवनाकडे चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये रवाना झालेली आहे. आता भाजपाचे काही आमदार आपल्याला या ताज प्रेसिडेंट हॉटेलमधून बाहेर पडताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही आमदार देखील आहेत. स्वतः विधान परिषद उमेदवार राम शिंदे आहेत. सर, काय सांगाल तुम्ही? काल बराच वेळ देवेंद्र फडणवीस आणि सर्व आमदारांची बैठक सुरू होती. कसा आत्मविश्वास व्यक्त कराल तुम्ही? काल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस बैठकीमध्ये उपस्थित होते आणि बैठकीमध्ये मतदान प्रक्रिया ही कशी पार पाडायची आणि आपण मतदानाला गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय काळजी घ्यायची या संदर्भामध्ये विस्तृत आणि तपशीलवार त्यांनी सर्वांना संबोधित केलेलं आहे. आणि नक्कीच आमच्या सर्व मतदारांचा उत्साह हा मोठा आहे. कारण शेवटी या सरकारच्या विरोधात जे लोकांच्या मनात आक्रोश आहे, त्यांना समर्थन दिलेला जो छोटे पक्ष आहेत, अपक्ष आहेत, त्यांनी उघड भूमिका केली. आणि म्हणून आम्ही ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये भूमिका घेतली, त्यांच्या विचाराला वाव आणि त्यांच्या विचाराला न्याय देण्यासाठी घेतलेली आहे. त्यामुळे उघड बोलल्यामुळं या निवडणुकीमध्ये आता लोकांना कळलंय काय होणार. भारतीय जनता पार्टीच्या बाजूने कल आहे. तुम्हाला विश्वास आहे भाजपाचा विजय होईल? मात्र काय सांगाल तुम्ही? काल महाविकास आघाडीमधल्या नेत्यांमध्येच अंतर्गत धुसफूस समोर आले. काय नेमकं हे चित्र आहे? हो, ही धुसफूस पहिल्या दिवसापासून आहे, परंतु केवळ सत्ता टिकवण्यासाठी या सरकारचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि या निवडणुकीमध्ये आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आधीच आवाहन केलं होतं की सचक विवेकबुद्धी वापरून प्रत्येकाने मतदान करावं. आणि त्या अनुषंगाने आम्हाला खात्री आहे की विरोधातली मतं सुद्धा आम्हाला मिळणार आहेत आणि आमच्या तिन्ही जागा नक्की निवडून विरोधातली मतं सुद्धा मिळणार आहेत. काही ज्येष्ठ आमदार देखील आहेत. किसन कोथरे सर. कोथरे सर, काय सांगाल? अशा अनेक तुम्ही निवडणुका पाहिल्या असतील तुमच्या कारकिर्दीमध्ये. मात्र आता ज्या निवडणुकीला जे मतदान होत आहे, या मतदानाबद्दल तुम्हाला काय विश्वास वाटतो? तुमचा उमेदवार निवडून येऊ शकतो? खरं म्हणजे ही निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या अस्तित्वाची आहे. जे आघाडी सरकारने महाराष्ट्रामधला कारभार चालवला याचे संपूर्ण बट्ट्याबोळ केल्यामुळं निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आम्ही विजयासाठीच खास करून ही निवडणूक लढतोय आणि विजय होणार यात शंका नाही. तुमचा विजय होणार यामध्ये कोणतीही शंका नाही असं सांगतात. आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी अभिमन्यू पवार आहेत. काय सांगाल? या निवडणुकीकडे विजय तुमचा निश्चित आहे का? 100% कसली शंका नाही आम्हाला. आमचा विजय निश्चित आहे. आम्ही गुलाल लावूनच जाणार आहे. ओके, आमचा विजय ठरलेला आहे सगळ्यांचा. आमचा विजय निश्चित आहे आणि आम्ही गुलाल उधळणार असं या ठिकाणी अभिमन्यू पवार म्हणतात, जे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी देखील आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः या ठिकाणी भाजपा आमदार आणि नेते गणेश नाईक आहेत. दादा, काय सांगाल तुम्ही? आजची जी राज्यसभेची निवडणूक होते, या निवडणुकीकडे कसं पाहता तुम्ही? तुमच्या उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे का? भारतीय जनता पक्षाचे तिन्ही उमेदवार निवडून येणार एवढी खात्री आहे. पण काल दादा आपण जर पाहिलं असेल तर महाविकास आघाडीच्या आमदारांमध्येच काल अंतर्गत धुसफूस सुरू झाली. ही धुसफूस जी सुरू झाली नेमकं काय चित्र वर्तवते? ते चित्र भाजपच्या विजयाकडे वाटचाल करण्यासाठी त्यांची मदत होणार आहे. म्हणजे आपल्या उमेदवाराच्या तिन्ही उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे.
तिन्ही उमेदवाराचा विजय निश्चित आहे अशी खात्री आहे. तुम्ही एक सिनियर आमदार आहात या ठिकाणी. आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये अशी निवडणूक महाराष्ट्रामध्ये क्वचित होताना पाहायला मिळते. जर अशी निवडणूक होत असेल तर कितपत प्रेशर आपल्या उमेदवारावरती राहताना पाहायला मिळतं? कशासाठी? बाब अशी की तुम्ही जर चांगल्या प्रकारचे लोकांशी संबंध ठेवले असतील तर ते लोक तुम्हाला मदत करतील. अपक्षापैकी बरेचसे लोक हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मदत करतील असा माझा विश्वास आहे. तर आपण या ठिकाणी पाहिलं असताना एक ज्येष्ठ आमदार गणेश नाईक आपल्यासोबत बोलण्यासाठी होते. भाजपाला जास्तीत जास्त आमदार हे मतदान करतील असं त्यांनी या ठिकाणी अंदाज वर्तवलेला आहे. आता जी दुसरी बॅच बाहेर पडते विधान भवनातून त्यामध्ये आपल्याला पाहत असाल तर स्वतः शिवेंद्रराजे भोसले देखील आहेत. राजे, काय सांगाल तुम्ही? तुम्ही मतदान करणार आहात. या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? पक्षाने सांगितलं त्याप्रमाणे मतदान करणं. आता या दुसरी जी टीम बाहेर पडली त्यामध्ये प्रसाद लाड महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. पहिली बॅच ही विधान भवनाकडे रवाना झालेली आहे. दुसऱ्या बॅचमध्ये आता स्वतः आपल्याला प्रसाद लाड या ठिकाणी पाहायला मिळतात. जी पडद्यामागची जी अनेक सूत्र ज्यांच्या हातामध्ये होती त्यापैकीच एक नाव म्हणजे प्रसाद लाड. काय सांगाल? गेल्या 15 दिवसांपासून ऑपरेशन सुरू होतं. आज शेवटचा दिवस सुरू आहे. काय सांगाल तुम्ही? तुमच्या उमेदवाराचा निश्चित कितपत वाटतं तुम्हाला? आज ऑपरेशन सक्सेसफुल होईल. मला वाटतं की आता ही दुसरी बॅच आमची चालली आहे, पहिली बॅच आमची गेलेली आहे आणि संपूर्ण आत्मविश्वास आहे की ज्या पद्धतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये अनबन चालू झाली त्याच्यावरनंच आमचा विजय निश्चित झाला हे आम्हाला कळलेलं आहे. तुमचा विजय निश्चित झाला. तुम्हाला त्या संदर्भातला आत्मविश्वास देखील आहे? 100% आहे, चेहऱ्यावरती दिसतोय. मात्र काल महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये काल धुसफूस पाहायला मिळाली. ती होणारच होती. काय आहे, एकमेकावर विश्वास नाही, कोणी काय करायचं हे कोणाला माहीत नाही, ज्ञान कमी आणि ज्यांच्याकडे ज्ञान आहे ते अतिज्ञानी. त्याच्यामुळे निश्चितपणे हा धुसफुसी होणारच होती आणि ती आता तुम्हाला आज पाहायला मिळेल. धुसफुसी होणार होती आणि ती आज पाहायला मिळते. आमदार संजय कुठे देखील आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. संजय भाऊ, काय सांगाल तुम्ही? काल महाविकास आघाडीमधल्या नेत्यांची धुसफूस असेल आणि आज तुमचं सगळं एकत्रितपण असेल, काय दर्शवतो नेमकं? भारतीय जनता पार्टी पहिलेपासून शिस्तबद्ध आणि एकत्रित अशी पार्टी आहे आणि त्यांची धुसफूस ही त्यांच्यामधली धुसफूस आहे. ही 2.5 वर्षापासून चालू आहे. निश्चितपणे ती चव्हाट्यावर येईल आणि आज संध्याकाळी त्याचा रिझल्ट मिळेल. महाविकास आघाडीमधली धुसफूस ही चव्हाट्यावरती येईल आणि आज तो रिझल्ट पाहायला मिळेल. गिरीश भाऊ, काय सांगाल तुम्ही? जी पडद्यामागची भूमिका बजावण्यामध्ये तुम्ही महत्वपूर्ण भूमिका बजावत होता, आज तुम्ही गुलाल उधळणार का? सगळ्यांचीच भूमिका या ठिकाणी महत्वपूर्ण आहे. मी परत आपल्याला सांगेल, वारंवार सांगतोय की विजय हा भारतीय जनता पक्षाचाच होणार आहे. तिन्ही जागा या भारतीय जनता पक्षाने निवडून येणार आहेत. आज जंगी सेलिब्रेशन आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे का? निश्चित आपल्याला संध्याकाळी निकाल आल्यावर कळेल. काय सांगाल संजय भाऊ? तुमच्या चेहऱ्यावरती हसू दिसतंय. काय सेलिब्रेशनची तयारी यापूर्वीच केलेली आहे का? तयारी सगळी झालेली आहे. निश्चितपणे महाराष्ट्रभर लोकांच्या मनामधलं जे सरकार 2019 मध्ये यांनी खेचून नेलं ते सरकार किती खरं आणि खोटं आहे हे आज निश्चितपणे आमदारांच्या माध्यमातून दिसणार आहे जनतेला आणि जनतेच्या मनातील जे काय असेल ती संकल्पना आज पूर्ण होणार आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर देखील आहेत. काय सांगाल तुम्ही? तुम्ही या ठिकाणी पहिल्या टर्ममधले जरी आमदार असला तरी अनुभव हा महत्वाचा आहे. आज जी निवडणूक होते या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहताय? कारण की काल संपूर्ण रात्रभर बैठकांचं सत्र सुरू होतं, तुमचा सहभाग होता, तसं नेमकं मार्गदर्शन होतं. आजचा तुमचा विजय निश्चित आहे. महाराष्ट्रातील लोकशाही मजबूत करणारी आज निश्चितपणे निवडणूक असेल. एक चांगला संदेश या निवडणुकीच्या निमित्तानं राज्यभर आणि देशभर जाईल असा निकाल आज अपेक्षित आहे. कालपर्यंत बैठकांचं सत्र सुरू होतं. काल पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी रात्री 12 वाजता बैठक घेतली. तुम्हाला पूर्ण विश्वास आहे तुमच्या उमेदवाराचा विजय निश्चित होऊ शकतो? 100% तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून येणार असा आम्हाला सगळ्यांना ठाम विश्वास आहे. तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल प्रत्येक आमदाराला विश्वास आहे की आमचे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार हे निवडून येतील. आपण पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्याशी या संदर्भातला संवाद साधूया. गिरीश महाजन आता आमदारांची दुसरी बॅच घेऊन आता आपल्याला विधान भवनाकडे रवाना होताना पाहायला मिळतात. पहिली बॅच ही विधान भवनाकडे पोहोचलेली आहे. मात्र आपण जर पाहत असाल तर आता दुसऱ्या बॅचमध्ये भाजपाचे सर्व आमदार आपल्याला संपूर्ण बस घेऊन रवाना होताना पाहायला मिळतात. पहिल्या बाकावरती आपल्याला
राम शिंदे बसलेले आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी देखील बसले आहेत. या दुसऱ्या बॅचमध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण बस ही फुल होऊन आता आपल्याला या ठिकाणी रवाना होताना पाहायला मिळतं. आपण प्रत्येकाकडून त्यांची एक एक प्रतिक्रिया घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही, काय वाटतं तुम्हाला आजच्या जी निवडणूक आहे त्याच्या विजयाबद्दल? लोकशाहीतली महत्वाची प्रक्रिया आहे आणि आम्ही सारे सज्ज आहेत. भारतीय जनता पार्टी या विचारांचा पक्ष, एकत्रितपणे आम्ही सगळे मतदान करणार आहे. संध्याकाळी विजय आमचा निश्चित आहे. विजय निश्चित आहे. काय सांगाल, गुलाल तुमचं उधळणार आहे? 100% गुळाला उधळण्याचा प्रश्नच राहिलेला नाही. निवडणूक जिंकलेली आहे. काय सांगाल? नाही, जिथं फडणवीस साहेब आहे त्यांचं प्लॅनिंग आहे तिथं गुलाल 100% असतो. हे त्या ठिकाणी एकमेकांनी अभद्र युती करून सत्तेत आलेले लोक आहे, त्याच्यामुळे यांना सगळ्यांना आज रात्री त्या ठिकाणी तोंड जोडायची मशीन घ्यावं लागणार आहे, कारण भाजपचा उमेदवार विजय होणार आहे. भाजपचा उमेदवार निश्चित विजय होणार आहे अशी प्रतिक्रिया आहेत. काही महिला आमदार देखील आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल तुम्ही आजच्या? आमचे नेते प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसा दिवशी तिन्ही उमेदवारांच्या विजयाची गिफ्ट मिळणार आहे. काय सांगाल? निश्चितच विजय हा निश्चित आहे. पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी आज या निवडणुकीत उतरलेली आहे, त्यामुळे निश्चितच आम्ही गुलाल घेऊ. तर भाजपाची दुसरी बस ही विधान भवनाकडे आपल्याला रवाना होताना पाहायला मिळत आहे. वेळेअभावी आपल्याला काही मोजक्याच आमदारांशी संवाद साधताना पाहायला मिळाला. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात ही दुसरी बस आता विधान भवनाकडे रवाना होते. आणखी काही आमदार या ठिकाणी अजूनही ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आहेत. टप्प्याटप्प्याने आमदार आपल्याला विधान भवनामध्ये पोहोचताना पाहायला मिळतील आणि आमदारांना घेऊन जाण्याची जबाबदारी देखील भाजपाच्या प्रमुख मंडळींवरती आहे. जी भाजपाची पहिली बॅच विधान भवनामध्ये पोहोचली ती चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोहोचताना पाहायला मिळाली. भाजपाची जी दुसरी बॅच आता विधान भवनात पोहोचते ती आपल्याला गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात पोहोचताना पाहायला मिळते. भाजपाच्या सर्व आमदारांना आमचा उमेदवार निवडून येणार याविषयी आपल्याला आत्मविश्वास असल्याचं देखील पाहायला मिळतंय. म्हणाली तुषार, तिकडे तुझ्याबरोबर जर गिरीश महाजन किंवा प्रसाद लाड असतील तर त्यांना तू विचारू शकतो, कारण यंदाची निवडणूक ही वेगळी आहे यासाठी, कारण युतीचं वेगळं गणित यंदाच्या महाराष्ट्रातल्या राजकीय या संपूर्ण वातावरणात पाहायला मिळालेलं. एक नवी युती समोर आलेली आहे, त्यामुळे ही निवडणूक त्या दृष्टीनं कशी चुरशीची ठरणार आहे? आपण जर पाहिलं असेल म्हणाली तर भाजपाची दुसरी टीम ही आता विधान भवनामध्ये पोहोचली आहे. ती गिरीश महाजन यांच्या नेतृत्वामध्ये पोहोचताना पाहायला मिळते. मात्र अजूनही भाजपाचे काही आमदार ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आहे. भाजपाच्या तिसऱ्या आमदारांची देखील टीम आपल्याला थोड्याच वेळात पोहोचताना पाहायला मिळणार आहे. तरी आपण भाजपाच्या काही आमदारांशी या संदर्भातला संवाद साधूया. भाजपाचे मंत्री राहिलेले सुभाष देशमुख आणि काही आमदार देखील आपल्या सोबत आहेत. बापू, काय सांगाल तुम्ही? बापू, तुमची दुसरी हो चालेल. फोन सतत भाजपाच्या आमदारांना येत आहेत, बोलतायत. काय सांगाल, आजची निवडणूक खूप महत्वाची निवडणूक आहे. काय वाटतं आजच्या निवडणुकीविषयी? आजच्या निवडणुकीमधले आमचे तिन्ही उमेदवार निश्चितपणे विजय होणार याची खात्री आहे. तुमचे तिन्ही उमेदवार विजय होणार अशी तुम्हाला खात्री? मात्र काल बैठकांचं सत्र ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आपल्याला बराच वेळ राहायला पाहिलं होतं. 12 पर्यंत तुमचं ट्रेनिंग सेशन असेल. स्वतः देवेंद्र फडणवीस तुम्हाला मार्गदर्शन करत होते. प्रभारी रेल्वे मंत्री अश्विनी तुमच्याशी बोलत होते. आजच्या निवडणुकीचं संपूर्ण फुल प्रूफ प्लॅनिंग आज आपल्याला उतरताना पाहायला मिळेल का? सर्वांनी नियोजनबद्ध नियोजन केलेलं आहे, व्यवस्थिशीर केलेलं आहे. प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे काम करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे काम होणार आहे आणि तिन्ही उमेदवार निश्चितपणे विजय होणार. तिन्ही उमेदवार निश्चितपणे विजय होतील. आपल्यासोबत बोलण्यासाठी आणखी काय आमदार आहेत? सर, काय सांगाल तुम्ही आजच्या निवडणुकीबद्दल? काय सांगाल, कारण की आजची निवडणूक ही महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये नोंद केली जाणार निवडणूक आहे. कारण की 23 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये राज्यसभेची निवडणूक होते. कारण की राज्यसभा असेल किंवा विधान परिषद असेल, ह्या निवडणुका आपल्याला कॉम्प्रोमाइज केल्या जातात, त्या ठिकाणी सामोपचाराने घेतल्या जातात. मात्र ही निवडणूक होत असताना एकीकडे सरकार, दुसरीकडे तुम्ही विरोधी पक्ष, दोघांनीही अतितटीची निवडणूक केलेली आहे. दोघांकडूनही जोरदार मेहनत केली जाते. काय तुम्ही सांगाल आजच्या निवडणुकीविषयी?
दोघांकडनं मेहनत केली जाते ही गोष्ट खरी आहे, पण भाजपची जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्या हिशोबाने आम्ही निश्चितपणे ही जागा जिंकणार, तिन्ही जागा जिंकणार. भाजपची स्ट्रॅटेजी आहे तुम्ही आज निवडणूक जिंकाल. मात्र महाविकास आघाडीमध्ये आपण जर पाहिलं असेल तर गेल्या 24 तासांपासून काय धुसफूस सुरू होती. हे धुसफूसचं नेमकं काय चित्र वाटतं मला काय वेळ त्यांची दुष्पुस्ती त्यांच्याजवळ. आमचं विनिंग स्ट्रॅटेजी जी ठरवलेली आहे आमच्या पक्षाने त्याच्यानुसार आम्हाला खात्री आहे की निश्चितपणे आम्ही जिंकणार. तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल भाजपच्या सर्वच आमदारांना आत्मविश्वास आहे. आम्ही जी विनिंग स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे त्या विनिंग स्ट्रॅटेजीनुसार आम्ही जिंकणार आहोत. मात्र म्हणाली अजूनही भाजपचे काही आमदार ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आहेत, कारण की आतापर्यंत 2 बॅच या विधानभवनाकडे रवाना झालेल्या आहेत. प्रत्येक आमदाराकडून प्रत्येक नेत्याकडून आपण या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काय नेमकं हम दिखा देंगे कि हम लोग साथ में और ये संस्कृति आगे भी जतन करने का काम मिलकर करेंगे. सर, बहुजन विकास आघाडीची काय नेमकी भूमिका आहे? महाविकास आघाडीला असणार आहे की नेमकी काय भूमिका? पुढे पुढे बघा काय होतंय. आज तुम्हाला सर्व चित्र सुस्पष्ट होईल काही, आणि शेवटी त्यांना तो त्यांचा जो अधिकार आहे तो गुप्त पद्धतीने आहे, त्यांना कोणाला दाखवायची गरज नाही. पण शेवटी संध्याकाळचे आकडे समोर आल्यानंतर आपल्याला माहीत पडेल. मराठीतनं सांगायचं प्लीज की नाही. आपल्याबरोबर सचिन आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. सचिन भाऊ, महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी बघायला मिळते. का अशी नाराजगी? अजिबात नाही. पूर्ण ताकदीने आम्ही आहोत. काल सदस्य राष्ट्रवादीचे कमी झाल्यामुळे कदाचित काहींना असा प्रश्न पडला असेल, पण अजिबात काही नाही. सर्व नेते मंडळी काल एकत्रित होते. आम्ही सर्वजण ट्रायडनला आमच्या आमदारांना मार्गदर्शन आमचे सर्व प्रमुख नेते करत होते. कुठच्याही प्रकारे किंतु परंतु न करता महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने या मैदानात उतरलेली आहे. आणि गेल्या अनेक वर्षाची जी संस्कृती जे तोडण्याचा प्रयत्न जे विरोधी पक्ष करत होते त्यांना या निकालाच्या नंतर आम्ही दाखवून देऊ की आमची ही एकजूट काय. मतभेदांचा जो चर्चा जी सुरू आहे शिवसेना आणि एनसीपी, मी अगोदरच बोललो की अजिबात नाही. 2 जे सदस्य जे आहेत कमी झालेत राष्ट्रवादीचे, त्यामुळे हे कदाचित प्रश्न निर्माण झाला असेल, पण काहीच नाही. सर्व नेते मंडळी कालपर्यंत एकत्र बोलतायत, चर्चा करतायत आणि तुम्हाला दिसेलच की बघ काय रिझल्टच्या नंतरच दिसेल की कोणाचा काय कोटा आहे आणि कोणाचा आहे. आणि तुम्ही बघितलं असेल कालपर्यंत ही पण चर्चा होती की 2 मतदार राष्ट्रवादीचे कमी झाल्यामुळे आता कोटा परिणाम होणार, धक्का होणार. अजिबात नाही. उलटा जर कोटा कमी झाला आपण जर पाहिलं असेल तर हे शेवटी कास्टिंग ऑफ वोट फायनल ज्यावेळी होतो त्याच्यानंतर त्याचा कोटा किती कोणाला मिळाला पाहिजे किंवा त्याचा कॅल्क्युलेशन केला जातो, ही भूमिका आहे. सचिन भाऊ, प्रश्न उपस्थित राहतो शिवसेनेला दुसरा उमेदवार जो आहे तो मताचा कोटा कसा पूर्ण करेल? कारण काय गोष्टी कशा असतात आपल्याला सर्वच गोष्टी जाहीर करता येत नाही. पण काल रात्रीपर्यंत अनिल देसाईजी, एकनाथ शिंदेजी, अनिल परबजी, मिलिंद नार्वेकरजी, सूरज चव्हाण ही सर्व मंडळी बसले होते. स्वतः CM साहेबांच्या संपर्कात होते आणि स्वतः आदित्य साहेब पण देखील काल रात्री या सर्वांबरोबर कोऑर्डिनेशन करत होते. तर मला असं वाटत नाही जे काय मिळून जे ठरलेलं आहे ते सर्व व्यवस्थित रीतीने होईल अशी आमची अपेक्षा. सचिन भाऊ, ठरलं होतं की 42 हे सूत्र आहे, पण अचानक 44चा कोटा राष्ट्रवादीनं कसा काय घेतला आणि त्यामुळे नाराजी आहे. प्रसंगी अजिबात बाहेर पडू असाही इशारा मुख्यमंत्र्यांकडून दिला गेला. अजिबात नाही. एक गोष्ट नक्की आहे की राष्ट्रवादीचे 2 सदस्य कमी झाल्यामुळे ही चर्चा कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतात. पण आपण हे बघा की प्रेफरन्शियल वोट्स आणि पूर्ण कॅल्क्युलेशन करून घेऊन वोट कोटा जो आहे कास्टिंग ऑफ शेवटचा जो होतो त्याच्यानंतर ठरवला जातो की बघ कितीला किती मिळाले पाहिजे. आणि म्हणून त्यांच्याही मनामध्ये कदाचित ती शंका आणि कोणाची येऊ शकतात, पण तसं काहीच नाही. MVAच्या माध्यमातून जो कोटा मिळून ठरलेला आहे, जो कोटाची चर्चा झालेली आहे ते सर्व नेते व्यवस्थित रीतीने चर्चा आहे. कुठच्याही प्रकारे नाराजगी नाही, ना आमच्याकडनं ना येणं हे पॅटर्नवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून असणार आहे. अजिबात नाहीये. शेवटी कसं आहे की हे वोट दाखवून आहेत. ज्यांचे ठरलेले वोट कोणी द्यायचे, काय द्यायचे, आमचा कोटा कोणी द्यायचा, काय हे जे आज जाहीर बोलल्यासारखं नाही, पण ते सर्व ठरलेले. सर्वजण एकमेकांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांचा काय चाललंय ते आम्ही बघणार, आमचं काय चाललंय ते बघणार आहे. मिळून 42 आमदार जेव्हा मतदान करतील त्यानंतर शिवसेनेचे आमदार मतदान करतील असंही सांगितलं जातं. अजिबात नाही. प्रत्येकांना 1-1, 5-5 जे आम्ही आमच्यामध्ये ठरवलं आहे, किती ग्रुपनी पाठवायचे, कसे पाठवायचे, त्या जोडीला काय पाठवायचे, या सर्वच गोष्टी मला वाटते मीडियासमोर आपण बोलू शकत नाही. पण काल सुस्पष्ट चर्चा सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून ती स्ट्रॅटेजी ठरली. सचिन भाऊ, एक शेवटचा प्रश्न, MIMच्या मदतीने शिवसेनेचा उमेदवार जिंकणार का? मग प्रश्न मला माहित नाही. तुम्ही लेट आलात, पण या
मी सांगितलं की MIMच्या बद्दल मला माहीत नाही, पण आता मी ऐकतो की त्यांनी ट्विट केलेलं आहे. कदाचित त्यांची चर्चा काँग्रेस किंवा NCP बरोबर असेल. आमच्याबरोबर तरी देखील अधिकृतरीत्या कुठची चर्चा झाली नाही. तर आपण पाहिलं शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे उमेदवार सचिन अहिर यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिलेली आहे. राज्यसभेची 6वी जागा कोण जिंकणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मात्र राज्यसभेच्या निवडणुकीसाठी नेमकी स्ट्रॅटेजी महाविकास आघाडीची काय असणार याबद्दल थोडक्यात माहिती सचिन अहिर यांनी दिलेली आहे. 5-5चे ग्रुप करून आमदारांना निवडणुकीसाठी पाठवण्यात येणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीमधले 3ही पक्षांचे आमदार असतील. त्यामुळे कोणत्याही एकाच पक्षाने जाऊन मतदान करणार नाही. त्यामुळे 3ही पक्षांच्या आमदारांचं एकमेकांवर लक्ष असेल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. ते सर्व आमदारांना घेऊन आता विधान भवनामध्ये पोहोचताना पाहायला मिळतात. स्वतः त्यांच्यासोबत उमेदवार धनंजय महाडिक देखील आहेत. दादा काय सांगाल तुम्ही सर्व जनता पार्टी आज राज्यसभेच्या 3 जागा जिंकणार आणि त्यामुळे कोणाच्याही मनात काही शंका नाही. मात्र दादा काल आपण जर पाहिलं असेल तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये आणि महाविकास आघाडीच्या कोर पक्षांमध्ये आपल्याला धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळालं. काय नेमकं चित्र काय चाललंय यावर मी मत व्यक्त करणं बरोबर नाही. आमचा पक्ष एकजुटीने चाललाय. आम्ही पहिली बॅच घेऊन विधान भवनाकडे निघालो. धन्यवाद. तुमचा पक्ष एकजुटीने चाललेला आहे. मात्र काल 10:30 पर्यंत सर्व आमदारांचं ट्रेनिंग झालं. त्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि तुमची कोर टीमची बैठक झाली. रात्री 12 पर्यंत तुमच्या बैठकांचं सत्र सुरू होतं. काय नेमकं यामध्ये हाती लागतंय? नाही आमचा स्वभाव आणि प्रामुख्याने देवेंद्रचा स्वभाव हा फुंकून पिण्याचा आहे आणि त्यामुळे ताक सुद्धा ते फुंकून पितात. त्यामुळे अगदी रात्री 12 पर्यंतच तुम्हाला दिसले. 3 पर्यंत काम करत होते. एव्हरीथिंग इज ओके. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः उमेदवार धनंजय महाडिक आहेत. मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष त्यांना बोलू देत नाहीयेत. चला आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल तुम्ही? आता तुम्ही चाललेल्या शेवटचे काही क्षण फक्त उरलेले आहेत मतदानाला, ज्या क्षणाची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. कारण की गेल्या 15 दिवसापासून तुम्ही मुंबईमध्ये तळ ठोकून आहात. भाजपचे प्रदेशाध्यक्षांपासून सगळी भाजपाची टीम यासाठी मेहनत करते. काय सांगाल तुम्ही? भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा आणि भाजपची सर्व टीम यांनी या निवडणुकीसाठी खूप मेहनत केलेली आहे आणि जी रणनीती आखलेली आहे या रणनीतीमुळं या निवडणुकीमध्ये भाजपच्या 3ही जागा निवडून येतील याचा मला विश्वास आहे. तुम्हाला विश्वास आहे तुमच्या 3ही जागा निवडून येतील. मात्र पुन्हा एकदा काल रात्री तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी बैठकीनंतर बोलवलं गेलं. काय नेमकं तुम्हाला कानमंत्रण दिला? काय तुम्हाला सल्ला दिला किंवा काय? हा रणनीतीचा भाग आहे. हा आपल्याला जाहीरपणे सांगता येणार नाही. हा रणनीतीचा भाग आहे. तुम्ही असाल, पियुष गोयल असेल किंवा अनिल बोंडे असेल. पहिल्या बैठकीनंतर 3घही बाहेर पडले होते. नेमकं कुठे गेले होते? काय आम्ही आमचे आय कार्ड आणण्यासाठी गेलेलो होतो. विधान भवनामध्ये गेलेलो होतो. तुम्हाला पूर्ण विश्वास आहे, आत्मविश्वास आहे? पूर्ण विश्वास आणि आत्मविश्वास माझ्या नेतृत्वावर आहे. तर आपण यांच्या चेहऱ्यावरचं हास्य ओळखू शकता की पूर्ण विश्वास आणि आत्मविश्वास आहे आणि आम्ही ही जागा जिंकून आणूच. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते आणि उमेदवार धनंजय महाडिक देखील होते. पहिली आमदारांची बॅच घेऊन निघालेले आहेत. तर आपण ही दृश्य पाहतोय ती म्हणजे भाजपचे सगळे आमदार आता विधान भवनामध्ये गेलेले आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीचे आमदार सुद्धा विधान भवनात दाखल होतील. आज लक्ष लागलेलं आहे राज्यसभेच्या निवडणुकीकडे. राज्यसभा निवडणूक मतदानासाठी शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना व्हीप बजावण्यात आलाय. तर शिवसेनेच्या सर्व आमदारांना विधान भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात सकाळी 8 वाजता हजर राहण्याचे आदेश पक्षानं दिलेले आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या 6 जागांसाठी आज मतदान होत असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षांनी मोर्चे बांधणी केली आहे. तसंच विरोधी पक्ष भाजपनं सुद्धा आपला 3रा उमेदवार रिंगणात उतरवलेला आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस निर्माण झालेली आहे. राज्यसभेच्या या 6 जागांसाठी विधानसभेतील सदस्य आमदार मतदान करणार आहेत. तर ही विधान भवनाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. आमदार विधान भवनात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. सगळ्यांचं लक्ष आता राज्याकडे लागलेलं आहे. कारण आज राज्यात विधानसभेसाठी विधान भवन येथे राज्यसभेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडतीये.
भाजपची एक टीम आता विधान भवनात दाखल झालेली आहे. आपल्याला पाहतोय गिरीश महाजन या टीमचं नेतृत्व करतायत. त्यांच्या नेतृत्वामध्ये भाजपचे आमदार विधान भवनात दाखल झालेले आहेत. त्यामुळे आजचा निवडणुकीचा सामना ज्याला आपण म्हणू शकतो तो अटीतटीचा ठरणार आहे. तब्बल 23 वर्षांनंतर ही निवडणूक प्रक्रिया पार पडतीये. त्यात राज्यात एक वेगळंच राजकीय समीकरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे या राज्यसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचंच नाही देशाचं देखील लक्ष लागलेलं आहे. एक वेगळंच गणित या निवडणुकीमधनं स्पष्ट होणार आहे. भारतीय जनता पार्टी तिन्ही राज्यसभेच्या जागा 100% जिंकणार आहे. सर्व आमची व्यूहरचना झालेली आहे आणि त्यामुळे आम्हाला 110% आत्मविश्वास आहे. किती संख्याबळ भाजपकडे आहे? संख्याबळ भाजपकडे एवढं आहे की तिन्ही उमेदवार पहिल्या फेरीत निवडून येतील. एमआयएम तटस्थ राहील असं वाटलं होतं. कोणी काही करावं पाठिंबा दिलेला पाहायला मिळतोय. भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवार पहिल्या फेरीत निवडून येतील. सर, हिंदी में जानना चाहेंगे, एमआयएम का पाठिंबा थेट काँग्रेसला किंवा महाविकास आघाडी सेनेला मिळतोय, याचा अर्थ काय? एका बाजूला औरंगाबादला जाऊन मुख्यमंत्री एमआयएमच्या विरोधात जोरदार भाषणे करतात, पण दुसरी औरंगाबादला मुख्यमंत्र्यांनी विरोधात भाषण नाही केलं, एमआयएमचंच भाषण केलं की नामांतराची गरज नाही. ते त्याच्याकरताच होतं आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी परवाच्या भाषणात एमआयएमच्या करता भाषण केलं आणि मुंबईत जे भाषण केलं ते सोनिया गांधींकरता केलं, राष्ट्रसंघावर टीका करण्याकरता. आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री फक्त सोनिया गांधी, एमआयएम, समाजवादी पार्टी किंवा शरद पवार यांच्या वतीनेच बोलत असतात. आजचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप लावेल. 3 जागा भारतीय जनता पार्टीचे 100% निवडून येतील एवढंच मी सांगतो. सर, हिंदी में जानना चाहेंगे, अपक्ष आणि सहयोगी पक्षांची आकडेवारी काय नेमकी सांगाल? उनका क्या है मुझे पता नहीं है. भारतीय जनता पार्टी तीनों सीट पर चुन के आई. एमआईएम का सपोर्ट जो एमवीए को मिला है, क्या आप उससे सरप्राइज हो या आपने एक्सपेक्ट किया था कि एमआईएम उनको सपोर्ट करेंगे? अभी तो हो गया ना, बी टीम कौन किसकी है. एमआईएम ये उनकी बी टीम है, ये तो साफ तरह से जाहिर हुआ है. और इसके लिए एमआईएम पहले दिन से उनकी बी टीम थी, ये आज शिवसेना ने सिद्ध किया है. तर या निवडणुकीमध्ये एमआयएमच्या भूमिकेमुळे सुद्धा सगळी राजकीय गणितं बदललेली आहेत. भाजप आमदार विधान भवनात दाखल झालेले आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आता विधान भवनात पोहोचलेले आहेत. राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी तुम्ही दिवसभर न्यूज 18 लोकमतवर पाहणार आहात. तर जवळपास प्रत्येक आमदाराशी संवाद साधण्याचा प्रयत्न न्यूज 18 लोकमत करत आहे. आजची निवडणूक ही अधिक चुरशीची आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष आजच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे. आपण अंदर जाने का चल. तर थेट दृश्य आहेत, विधान भवनातली दृश्य आहेत. विधान भवनामध्ये सगळे आमदार आता उपस्थित राहतात. पहिल्या क्रमांकाची मतं कोणाला द्यायची, दुसऱ्या क्रमांकाची मतं कोणाला द्यायची, या सगळ्याची आखणी जी आहे ती प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांना घेऊन करत आहे आणि त्यासाठी शिवसेनेनं देखील व्हीप बजावलेला आहे आणि आपल्या सगळ्या आमदारांना हॉटेलमधून विधान भवनामध्ये सकाळी 8 वाजता पोहोचण्याचे आदेश दिलेले होते. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू असून आज राज्यसभेसाठी मतदान होत आहे. शिवसेनेच्या आमदारांना व्हीप बजावण्यात आला, तर आमदारांना विधान भवनातील सेना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. तर भाजपचे आमदार मतदानासाठी हॉटेलमधून सकाळीच रवाना झाले. त्यांची एक बस विधान भवनात दाखल देखील झालेली आहे. सकाळी 9 वाजता म्हणजे बरोबर अर्ध्या तासानंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि दुपारी 4 वाजेदरम्यान हे मतदान पूर्ण होणार असून संध्याकाळी 5 नंतर मतमोजणीला सुरुवात होईल. एक तर आमचं 4ही उमेदवार पहिल्या फेरीमध्ये विजयी होतील महाविकास आघाडीचे. कोणतीच अडचण त्यामध्ये नाही. आम्हाला खूप चांगलं मतदान निश्चितपणे होणार आहे. आम्ही बाकी काही बोलू इच्छित नाही. आमचे 4ही उमेदवार पहिल्या फेरीत विजयी होणार.
MIM अपने आप में एक पार्टी है, किसी की भी टीम नहीं है। अभी चुनाव शुरू हो गए, प्रतीक्षा करते हैं अपन चुनाव चमत्कार देखने को मिलेगा। एक चमत्कार एक तरफ से तो होगा ही, किधर से होता है देखते हैं। तर आपण पाहतोय सगळ्याच आमदारांनी विश्वास व्यक्त केलेला आहे। भाजपचे 3ही आमदार विजयी होतील असा विश्वास भाजपच्या नेत्यांनी आमदारांनी व्यक्त केलेला आहे। तर महाविकास आघाडीने सुद्धा आपल्या सगळ्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचं म्हटलेलं आहे। दिला ते आता सगळ्याच गोष्टी आपल्या माध्यमातून बोलता येणार नाही। आमचा विजय निश्चित आहे। संध्याकाळी गुलाल आमचाच उधळला जाणार। संख्याबळ किती आहे नाही ते काय सांगायचं नसतं, तुम्हाला कळेल की संध्याकाळी निकाल लागेल तेव्हा भारतीय जनता पार्टीचे 3ही खासदार निवडून आलेले असतील। कुछ फर्क नहीं पड़ता है, हमारा सब नियोजन हुआ है। भारतीय जनता पार्टी का तीनों सांसद चुन के आएगा। तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। आमचे सगळे उमेदवार निवडून येतील आणि गुलाल आज आमच्याकडून उधळला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तर राज्यसभा निवडणुकीमधील अत्यंत भावनिक क्षण सुद्धा पाहायला मिळालाय। खूप आजारी असूनही भाजप आमदार लक्ष्मण जगताप ॲम्ब्युलन्समधून प्रवास करत थोड्याच वेळात मुंबईकडे रवाना होणार आहेत। लोकशाही बळकट करण्यासाठी ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। पक्षादेश मानणारे लक्ष्मण जगताप हे आमच्यासाठी कुटुंबियांची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे। आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचं कुटुंबियांनी म्हटलेलं आहे। तर आता काही वेळातच विधान भवनासाठी रवाना होणार आहेत। खरं तर त्यांची तब्येत बरी नाहीये, आजारी असताना देखील ते ॲम्ब्युलन्सनं प्रवास करत आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तर ही दृश्य आपण तिथली पाहतोय। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप तब्येत खालावलेली असताना देखील ते ॲम्ब्युलन्सनं प्रवास करत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यांच्या कुटुंबियांची ही दृश्य आहे, त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंबीय देखील आहे। आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी क्षण असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर पक्षादेश मानणारे लक्ष्मण जगताप ॲम्ब्युलन्सनं प्रवास करत विधान भवनाकडे येतात आणि ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांची ही दृश्य आहेत। कुटुंबासोबत ते आता ॲम्ब्युलन्सनं विधान भवनासाठी निघालेले आहेत। राज्यसभेची 6वी जागा कोण जिंकणार यासाठी अटीतटीची लढत होतीये आणि त्यामुळे प्रत्येक आमदार आपला मतदानाचा हक्क आज बजावतोय। तसेच भाजपचे लक्ष्मण जगताप हे देखील आता ॲम्ब्युलन्समधनं निघून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क ते बजावत आहेत। किती वाजता जाणार आहेत आणि कशा पद्धतीनं मुंबईमध्ये पोहोचणार आहेत? भाऊ, आता सर्वप्रथम मी पक्षाकडनं जे चंद्रकांत दादा आणि माननीय फडणवीस साहेबांनी आम्हाला विनंती केली होती की जर तब्येत व्यवस्थित असेल तरच तुम्ही या, आणि मग आम्ही हा निरोप भाऊंना दिल्यानंतर भाऊ स्वतः त्यांच्याशी बोलले आणि भाऊ स्वतः म्हटले की पक्षाला आज माझी गरज आहे, तर माझी तब्येत व्यवस्थित आहे तर मी प्रवास करू शकतो। म्हणून मग मी आज मतदानासाठी राज्यसभेच्या जाणार आहोत आणि 8 वाजता साधारणतः भाऊ इथनं निघतील आणि बाकीची तिथे व्यवस्था पक्षाने आणि स्वतः फडणवीस साहेबांनी केलेली आहे। एअर ॲम्ब्युलन्सचाही त्यांनी ऑप्शन ठेवला होता, पण डॉक्टर म्हटले की हवामान बदलतं आहे, त्याच्यामध्ये काही कमी जास्त होऊ शकतं, म्हणून एअर ॲम्ब्युलन्सपेक्षा आपण बाय रोड जाऊया असा मग डॉक्टरांचा निर्णय आला। म्हणून आम्ही आता कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये आणि डॉक्टरांच्या टीमबरोबर
आम्ही सर्वजण आता निघतच आहोत. तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना निश्चितच भाऊ स्वतः हॉस्पिटलमधनं आल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स दिला त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये विशेषतः करून नवचैतन्य संचारलेलं आहे आणि त्यांनी आता पक्षासाठी आणि देशासाठी, देशाची लोकशाही आणि लोकहित जपण्यासाठी जे काही आज त्यांनी हा निर्णय घेतला त्याचा सर्व स्तरातून सर्व नागरिकांकडनं हे स्वागतच होत आहे की स्वतः भाऊ म्हणजे लोकशाहीला मानणारे आहेत आणि लोकहिताला मानणारे आहेत. म्हणून आजचा हा त्यांचा निर्णय निश्चितच आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना ऊर्जा देणार आहे. पद्धती प्रकरणामध्ये आयोगाने द्यायला पाहिजे होती, तसे प्रयत्न केले होते का? मग काय नेमकं? नाही, आम्ही पक्षांचा जसा आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललेलो आहोत. किती वाजता जाणार आहेत? तर पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप आता ॲम्ब्युलन्सनं मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान आता काही मिनिटांवर येऊन ठेपले आणि एकेका आमदाराचं मत हे प्रत्येक पक्षाला अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे भाजपनं आपल्या सगळ्या आमदारांना मुंबईत बोलावलेलं आहे. मात्र पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे आजारी असल्यामुळे त्यांना कसं आणायचा हा प्रश्न भाजपसमोर होता. मात्र त्यांनी स्वतः विश्वास दाखवलेला आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मी माझा मतदानाचा हक्क बजावणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर नाना पटोले आता पत्रकारांशी संवाद साधतात. थेट जाऊया. मतदानाला सुरुवात होणार आहे. भाजपने दावा केलेला आहे की आमचे सगळे उमेदवार निवडून येतील. हे बघा की ज्याने बाबळीचे झाडच लावली ते काटेच निघणार आहे, आंबे काय लागणार नाही. भाजपने जी कटुताचं राजकारण राज्यात आणि देशात जे सुरू केलेलं आहे त्याचं खऱ्या अर्थानं आज परिणाम त्यांना पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील तेवढी आमच्याजवळ संख्याबळ झालेली आहे आणि चारही उमेदवार बहुमताने निवडून येतील असं चित्र आज आहे. एमआयएमने जे आहे ते महाविकास आघाडीला पाठिंबा दिला पाहायला मिळतो, त्यामुळे भाजपने टीका केलेली आहे की कुठेतरी आता ही महाविकास आघाडीची बी टीम आहे. मतदान कोणी कोणाला करावं हा त्यांचा भाग आहे. महाविकास आघाडीने काही त्यांना मतं मागितली नाही. त्यांना मतदान महाविकास आघाडीला द्यायचं असेल तर त्याच्यात गैर काय? आम्ही लोक समजा मतदान मागायला त्यांच्याकडे गेलो असतो आणि मग त्यांना बी कोणाचं आहे काय हे देशाच्या जनतेला माहिती आहे. आणि म्हणून ही जी खेळी बीजेपी जे सातत्यानं करते आहे आणि म्हणून सुरुवातीला सांगितलं की ज्यांनी बाबळीची झाडं लावली त्यात काटेच निघणार आहेत, आंबे निघणार नाही. आणि म्हणून भाजपने जी कटुता या देशामध्ये निर्माण केली त्याचे परिणाम आजपासून भाजपला पाहायला मिळणार. भाजपची उलटी गिनती आजपासून सुरू झाली. भाजपचा असा दावा आहे की आमचे तिन्ही उमेदवार हे एकाचे विजय मिळवतील. असं आहे की त्याला आता निकाल संध्याकाळीच लागणार आहे. त्याच्यामुळे भाजपचा दावा बिना आकड्यांनी कसा करू शकतात काही. आता ही तर काही ईव्हीएम मशीन नाही आहे, ही बॅलेट आहे. त्याच्यामुळे तोही त्यांना दावा करता येणार नाही. आणि म्हणून मतदानाची संख्या आमच्या बाजूने जास्त आहे. ते निवडून कशी येऊ शकतात हाच कळत नाही. बहुजन विकास आघाडीचं सरकार के लिए अग्नि परीक्षा बताई जा रही है. कोई अग्नि परीक्षा नहीं. महाविकास आघाड़ी के पास मतदान की संख्या है, उतनी तादाद में हमारे पास मेंबर है और कांग्रेस का महाविकास आघाड़ी का ही चारों उम्मीदवार चुनते आने वाले. लेकिन सर कल खबर ये निकल कर आ रही है कि एनसीपी और शिवसेना में कोटे को लेकर जो है वो मतभेद सामने निकल कर आए. चाहती है कि ज्यादा उनके कैंडिडेट को मतदान हो. लगना स्वाभाविक है. चारों को जिताना ये भी महाविकास आघाड़ी के तीनों घटक पक्ष की जवाबदारी है. वो शिवसेना का उम्मीदवार है, इसका मतलब ये नहीं कि हम लोगों ने उसको हराने का. हमारी पूरी मानसिकता है कि हमने चारों उम्मीदवारों को जिता के लाना, ये हमारी जवाबदारी है. बिल्कुल आपको पता है. दिलीप मोहिते अब तक बैठक में नहीं पहुंचे, ना वो मुंबई पहुंचे हुए. उनकी मुख्यमंत्री पर नाराजगी, आपके कान पे कोई खबर? हमें कोई खबर नहीं है. और राष्ट्रवादी के एमएलए है वो आ जाएंगे.
नाना क्या कोटा बढ़ाया गया है 42 से 44 हुआ है अरे क्या? देखो, आज की जो संख्या बल है, अगर 2 को अगर वोटिंग के राइट्स नहीं मिलते हैं वो 41 का कोटे में ही कैंडिडेट चुन के आ जाएंगे। 42 का जो कोटा है और उतना संख्या बल हमारे पास है, उसके आधार पर हम लोग हमारे चारों उम्मीदवार जीतेंगे। तर आता ही थेट दृश्य आपण पाहतोय, विधानभवनातली ही दृश्य आहेत। सर्व पक्षाचे आमदार विधानभवनात दाखल होत आहेत राज्यसभा निवडणुकीसाठी। आता पुढच्या काही मिनिटांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहेत। आजची निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे। राज्यसभेच्या 6 जागांसाठी आज निवडणूक होते। 6वी जागा खरं तर कोण जिंकणार, कोणत्या पक्षाकडे ही 6वी जागा जाणार आणि तोच खरा किंग मेकर असेल आणि त्यामुळे आजच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या निवडणुकीचे प्रत्येक अपडेट तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहताय। प्रत्येक आमदारांशी आम्ही संवाद साधतोय। प्रत्येक आमदाराला आशा व्यक्त केली आहे की आमचे उमेदवार निवडून येतील। भाजपचे 3ही उमेदवार यांचा विजय होईल असा विश्वास भाजपने व्यक्त केलेला आहे। तर शिवसेनेला देखील आपले उमेदवार निवडून येतील असा विश्वास शिवसेनेला आहे। महाविकास आघाडीनं गेल्या 2-3 दिवसांपासून आपल्या सगळ्या आमदारांना निवडणूक प्रक्रिया कशी असेल, त्याची स्ट्रॅटेजी नेमकी काय असेल याविषयीची बैठक घेतलेली होती आणि या बैठकीमध्ये समजावून सांगितलेलं होतं। तसं शिवसेनेच्या आमदारांना व्हीप सुद्धा बजावण्यात आलेला होता। विधानभवनातील सेना कार्यालयामध्ये सेनेच्या सगळ्या आमदारांना सकाळी 8 वाजल्यापासून उपस्थित राहायला सांगितलेलं होतं आणि त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाची मतं कोणाला, दुसऱ्या क्रमांकाची मतं कोणाला याविषयीची स्ट्रॅटेजी ठरवण्यात आलेली आहे। नाराजगी अजिबात नाही, पूर्ण ताकदीने आम्ही आहोत। काल सदस्य राष्ट्रवादीचे कमी झाल्यामुळे कदाचित काहींना असा प्रश्न पडला असेल, पण अजिबात काही नाही। सर्व नेते मंडळी काल एकत्रित होते। आम्ही सर्वजण ट्रायडनला आमच्या आमदारांना मार्गदर्शन आमचे सर्व प्रमुख नेते करत होते। कुठच्याही प्रकारे किंतु परंतु न करता महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने या मैदानात उतरलेली आहे आणि गेल्या अनेक वर्षाची जी संस्कृती जे तोडण्याचा प्रयत्न जे विरोधी पक्ष करत होते त्यांना या निकालाच्या नंतर आम्ही दाखवून देऊ की आमची ही एकजुटता है। MIM अपने आप में एक पार्टी है, किसी की बी टीम नहीं है। अभी चुनाव शुरू हो गए, प्रतीक्षा करते हैं अपन चुनाव में देखने को मिलेगा। एक चमत्कार एक तरफ से तो होगा, किधर से होता है देखते हैं। भारतीय जनता पार्टी 3ही राज्यसभेच्या जागा 100% जिंकणार आहे। सर्व आमची व्यूहरचना झालेली आहे आणि त्यामुळे आम्हाला 110% आत्मविश्वास आहे। किती संख्याबळ भाजपकडे आहे? संख्याबळ भाजपकडे एवढं आहे की 3ही उमेदवार पहिल्या फेरीत निवडून येतील। मुख्यमंत्र्यांनी परवाच्या भाषणात MIMच्या करता भाषण केलं आणि मुंबईत जे भाषण केलं ते सोनिया गांधींकरता केलं, राष्ट्रसंघावर टीका करण्याकरता। आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री फक्त सोनिया गांधी, MIM, समाजवादी पार्टी किंवा शरद पवार यांच्या वतीनेच बोलत असतात। आमचा विजय निश्चित आहे। संध्याकाळी गुलाल आमचाच उधळला जाणार। संख्याबळ किती आहे नाही ते काय सांगायचं नसतं, तुम्हाला कळेल की संध्याकाळी निकाल लागेल तेव्हा भारतीय जनता पार्टीचे 3ही खासदार निवडून आलेले असतील। तर आपण ही दृश्य पाहतोय, विधानभवनाबाहेरची दृश्य आहे। खरं तर 4 राज्यातील 16 राज्यसभेच्या जागांचा आज फैसला होणार आहे आणि प्रत्येक मतासाठी चुरस वाढलेली आहे। त्यामुळे पक्षांची गणित नेमकी काय असणार याकडे लक्ष लागलंय। और आज से शाम तक आपको पूरे डिटेल पता लगेगा और महाविकास आघाड़ी का चुनाव जीतना तय है। सर, MIM की तरफ से आश्वासन आ गया, ट्वीट आ गया इम्तियाज जलील का, 2 वोट आपके कैंडिडेट को दे रहे हैं। आप इसको कितना जो है अपने सपोर्ट के लिए, अपने कैंडिडेट के लिए बेस्ट मानते हैं? वो उन्हें अगर खुद वोट देना चाहते हैं तो उसका स्वागत ही करेंगे। सर, भरपाई हो गई अनिल देशमुख और नवाब मलिक के जो 2 वोट थे, उम्मीद थी आपको कि जो है कोर्ट से आप लोगों को थोड़ी सी राहत मिलेगी, वो नहीं हो पाई? देखो, एक इशू है कि कोई वोट देना चाहते हैं तो उसका इशू नहीं है, लेकिन जो वोट हमारे गारंटी के थे उसको कैसा इन लोगों ने कोर्ट के मैटर से रोक के रखा है, बीजेपी ने कैसा
ईडी को पकड़कर, क्योंकि ईडी बयान देती है कोर्ट में कि इनको वोट के अधिकार नहीं है। ऐसा कैसे बोल सकते हैं? ईडी पे कितना केंद्रीय सरकार का, मोदी सरकार का कितना प्रेशर है, इस बात से समझ में आता है। धन्यवाद। मतदान आहे, 2 मतं एमआयएम ने आपलं पाठिंबा तुम्हाला दिलं, काय सांगाल? त्यांनी पाठिंबा दिला त्याचं स्वागतच आहे। मतदानाचा कौल आहे, त्यांनी मतदान कोणाला करावं का नाही करावं तो त्यांचा अधिकार आहे। पण आज जे काही निवडणूक होते, संध्याकाळी निकाल जे येणार ते महाविकास आघाडीच्या बाजूने येणार हे तय झालेलं आहे। अटीतटीची लढत आहे, किती विश्वास वाटतं? अटीतटीची काहीच लढत नाहीये। भाजपने ज्या पद्धतीचं वातावरण बनवलं, देशमुख आणि नवाब मलिकच्या याच्यामध्ये ईडीचं बयान येणं की यांना मतदानाचा अधिकार नाही, याच्यामध्ये अनेकदा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिले की मतदानापासून कोणालाही वंचित करता येणार नाही। पण ईडी बयान देत आहे, ईडीवर किती दबाव आणि ईडीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी कसं राजकारण करत आहे हे आता सिद्ध झालेलं आहे। आणि म्हणून आता भारतीय जनता पार्टीची उलटी गिनती सुरू झालेली आहे। 13 तारखेला आमचे नेते राहुल गांधींना यांनी ईडी कार्यालयाला दिल्लीत बोलवलं आहे। महाराष्ट्रामध्ये ईडी कार्यालयात नागपूर आणि मुंबईमध्ये मोठं गॅदरिंग त्या ठिकाणी केली जाईल आणि वेळ आलं तर जेलभरो पण केलं जाईल। मलिक आणि देशमुख यांना जामीन नाकारला, याकडे याचा बिलकुल आहे ना, काही परिणाम होणार नाही। यांनी भारतीय जनता पार्टीने तर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आता सगळे उमेदवार विधानभवनात दाखल झालेले आहेत। महाराष्ट्रात शिवसेना भाजप यांच्यात थेट लढत होतीये। 6 जागांसाठी महाराष्ट्रात मतदान होत असून खरं तर काल सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यात बैठका घेतलेल्या आहेत। तब्बल 2 दशकांनंतर महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक पार पडतीये। त्यामुळे 6 जागांसाठी जे उमेदवार रिंगणात आहेत, सत्ताधारी महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी त्यांच्या आमदारांना मुंबईतल्या विविध हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये ठेवलं होतं। त्यानंतर सत्ताधारी आघाडीतील सूत्रांनी सांगितलं त्यानुसार मतदान सुरू होण्यापूर्वी विधानसभेसाठी रवाना होतील आणि त्यानुसार हे सगळे आमदार आता विधानभवनामध्ये आलेले आहेत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत विधानभवनातून। थेट आपण उदय यांच्याकडे जाणार आहोत। उदय, आपण पाहतोय जवळपास महाविकास आघाडीचे सगळेच आमदार आता विधानभवनात दाखल झालेले आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये निवडणूक प्रक्रियेला सुद्धा सुरुवात होईल। काय सध्या तिथे राजकीय वातावरण पाहायला मिळतंय? म्हणाले विधानभवनामध्ये आता भाजपचे सर्व आमदार दाखल झालेले आहेत, त्यापाठोपाठ काँग्रेसचे आमदार दाखल झालेले आहेत। काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्यानंतर शिवसेनेचे आमदार विधानभवनात दाखल होणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत। त्यामुळे खूप मोठा संघर्ष जो आहे 6व्या जागेसाठी निर्माण झालेला आहे आणि त्यासाठी अपक्ष असतील किंवा इतर लहान पक्षांचे आमदार असतील यांची पूर्णपणे मतं मिळवण्यासाठी खूप मोठी पडद्यामागे हालचाल जी आहे गेल्या 2 आठवड्यांमध्ये सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यासाठी अपक्ष आणि इतर लहान पक्ष जे आहेत त्यांचं महत्त्व खूप वाढलेलं आहे। त्याचबरोबर जे तटस्थ पक्षाचे आमदार त्यांची देखील मोठी संख्या जी आहे ती वाढलेली आहे। आपण इथे पाहू शकतो विधानभवनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात ये-जा जी आहे सुरू झाली। आपण पाहू शकतो राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल हे या कारमध्ये आहेत आणि ते आता विधानभवनामध्ये आतमध्ये चाललेले आहेत। उमेदवार आहेत त्यामुळे त्यांना स्वतःला देखील इथे लक्ष ठेवावं लागणार आहे। कोण आमदार कसा कुठे कोणाला मतदान करतो आहे या सगळ्या घडामोडीवरती त्यांना स्वतःला देखील उमेदवाराला लक्ष द्यावं लागणार आहे। आपण इथे मागे पाहू शकतो विधानभवनचा हा बाहेरचा रोड आहे। तिथे सर्व जे आहेत मंत्री असतील किंवा इतर आमदार जे आहेत ते येऊ लागलेले आहेत। आपण आता ट्रायडंट हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला आहोत आणि इथे आपण आता पाहू शकतो समोरून काही आमदार जे आहेत ते स्वतंत्ररित्या देखील येऊ लागलेले आहेत। हे सर्व आमदारांच्या गाड्या आहेत आणि ते आता विधानभवनामध्ये चाललेले आहेत। काही मंत्र्यांच्या गाड्या आहेत। इथून आपण पाहू शकतो आज खूप मोठी घडामोड जी आहे ती विधानभवनामध्ये घडणार आहे। आपण समोरच्या बाजूला पाहू शकतो इतर काही मंत्री आहेत राज्याचे ते देखील सकाळी लवकर अगदी बरोबर आहे। शिवसेनेच्या आमदारांना व्हीप देखील बजावण्यात आलेला आहे। आज सकाळी 8:30 वाजता त्यांना विधानभवनामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश आहेत। विधानभवनातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयामध्ये सर्व शिवसेनेच्या आमदारांना उपस्थित राहण्याचे पक्षाचे आदेश आहेत। तसा व्हीप देखील त्यांना बजावण्यात आलेला आहे आणि याच पक्ष कार्यालयामध्ये शिवसेनेच्या सर्व आमदारांना त्यांचा कोटा जो आहे तो त्यांना सांगण्यात येणार आहे। म्हणजे शिवसेनेच्या सर्व आमदारांना समर्थक आमदारांना सांगितलं जाणार आहे की तुम्ही पहिल्या पसंतीची मतं कोणत्या उमेदवाराला द्यायची, दुसऱ्या पसंतीची मतं कोणत्या उमेदवाराला द्यायची आहे हे हा एकूण पूर्णपणे रणनीती
कारण की धाक फक्त देवेंद्र फडणवीसाचा आहे आणि धूप महाविकास आघाडीची आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी बऱ्याच लोकांना विचारलं, ते म्हणे महाभारतात जसा अश्वत्थामा गेला तसा या निवडणुकीत कोणीतरी संजय जाणार आहे, एवढं नक्की आहे. अच्छा, म्हणजे संजय राऊत जाणार आहेत. त्या अश्वत्थामा कोणता गेला होता तेही धर्मराजांनी सांगितलं नव्हतं, त्याच्यामुळे कोणता संजय जाणार आहे हे मी सांगणार नाही, ते नंतर माहिती. या निवडणुकीमध्ये 2 संजय उभे आहेत, एक संजय राऊत. या निवडणुकीमध्ये 2 संजय उभे आहेत, एक संजय राऊत आणि एक संजय पवार. कोण नेमकं जाणार, काय सांगाल तुम्ही? सांगाल, या निवडणुकीमध्ये 2 संजय उभे आहेत, तुम्ही कोणत्या संजयबद्दल बोललेला आहात? महाविकास आघाडी मधला संजय कोणता तरी जाणार आहे. नरोवा कुंजरोवा जसं अश्वत्थामाच्या बाबतीत म्हटलं होतं त्याप्रमाणे कोणता तरी संजय जाणार आहे. 5:30 नंतर माहीत पडेल. आणि तिन्ही भारतीय जनता पक्षाचे सहकारी असलेले आणि सहकारी पक्षासोबत असलेले तिन्ही उमेदवार आदरणीय पीएचडी गोयलजी, डॉक्टर अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे 100% विजयी होणार आहे. कारण देवेंद्र फडणवीसाचा धाक आहे आणि त्यांच्या मनात धूक आहे. देवेंद्र फडणवीसांचा धाक आहे तुम्ही असं म्हणताय, मात्र महाविकास आघाडी असं म्हणताय की आमचेच सर्व उमेदवार निवडून येणार. अरे आता त्यांना म्हणावंच लागणार आहे. निवडणूक मतदान टाकायच्या अगोदर म्हणणार आहे का आमचा संजय जाणार आहे म्हणून? संजय कोणचा? कोणत्या संजयला समजावायला जातील ते पाहू. तर आपण या ठिकाणी पाहत असाल तर या ठिकाणी उमेदवार अनिल बोंडे या ठिकाणी महत्वपूर्ण त्यांनी असं विधान केलेलं आहे की या निवडणुकीमध्ये संजय यांचा पराभव होईल. मात्र कुठले संजय, मात्र ते त्यांनी नाव सांगायचं टाळलेलं आहे. 6व्या जागेसाठी आपल्याला पाहत असाल तर संजय पवार हे उभे आहेत. त्यामुळे नेमकं कोणत्या संजयचा पराभव होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अगदी बरोबर आहे तुषार, आपण पाहतोय तुमच्या मागे संपूर्ण राजकीय हालचाली दिसत आहेत. महाविकास आघाडीचे सगळे निवडून येतील. भाजपचा असा दावा आहे की भाजपने असा दावा केलाय, भाजपने असा दावा केलाय सर की आमचे 3ही उमेदवार निवडून येतील. सर महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार 100% निवडून येतील. भाजपचा असा दावा आहे की आमचे 3ही उमेदवार निवडून येतील. तर या ठिकाणी आता छगन भुजबळ देखील गेलेले आहेत. अगदी बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी देखील विश्वास व्यक्त केलेला आहे. महाविकास आघाडीचे सगळे नेते निवडून येतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या आमदारांनी व्यक्त केलेला आहे. तर महाराष्ट्रात 6 जागांसाठी मतदान होते आणि गुरुवारी सर्वच राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखलेली असून तब्बल 2 दशकांनंतर महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक होत असल्यामुळे 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्रासोबतच इतरही राज्यांमध्ये म्हणजे एकूण 4 राज्यांमध्ये 16 राज्यसभेच्या जागांसाठी आज मतदान पार पडतंय. तर या मतदानाचे सगळे अपडेट्स तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहत राहणार आहात. मात्र आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.